नमस्कार. मेडशी येथील समृद्धी टोल नाक्यावर पंढरपूर ते लंडन जाणाऱ्या वारीचे मेडशीवासियांकडून भव्य स्वागत करण्यात आले. वारी आणि संत परंपरेचा सुगंध जगभरात पसरणारा हा संदेश देत लंडन UK येथे होणार जगातील सर्वात भव्य श्री विठ्ठल रुक्माई मंदिर पंढरपूर ते लंडन सर्वात मोठी दिंडी पालखी सोहळा निघणार असून महाराष्ट्रातील आराध्य दैवत असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिर आणि वारीची संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार आहे. लंडन येथे श्री विठ्ठल रुक्माई मातेचे मंदिर भव्य दिव्य मंदिर साकारणार या निमित्ताने पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे. यासाठी लंडन येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिर सेवाधारी मंडळ प्रयत्नशील आहे. या वारीचे मेडशी येथील मुकुंदराव मेडशीकर, रणजित मेडशीकर, गजानन पिंपळकर, गौरवनाथ भागवत, अभिजित मेडशीकर, सुहास पिंपळकर, विठ्ठल भागवत, कर्णिक तायडे, निलेश धाबे, अस्मित मेडशीकर व गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून वारीतील नागरिकांचे मेडशीवासियांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आपण निघालेलो आहोत पंढरपूर ते लंडन या वारीसाठी. ही वारी सुरुवात झालेली आहे 14 एप्रिलला पंढरपूरवरून आणि ही वारी पोहोचणार आहे लंडनला 21 जून 2025ला. तब्बल 70 दिवसांचा हा प्रवास आहे आणि 22 देशामधून ही वारी जाणार आहे. तर मला खूप आनंद होतो आहे की पहिल्यांदा असं होतं आहे की आपला जो पांडुरंग आहे, जे आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे, त्या दैवताचं भारताबाहेर पहिल्यांदा अशी वारी चाललेली आहे जी की विमानाने सहजासहजी घेऊन जाता आली असती. आपण एक अनुभव उपक्रम करतो की आपण रस्त्याने ही वारी घेऊन चाललेलो आहोत. तर आता आपण परवा पांडुरंगाच्या इथे पादुकांचं विधिवत पूजन करून निघालेलो आहोत. काल आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीसाठी पादुका घेऊन गेलो होतो आणि जागोजागी लोकांचा चांगला प्रतिसाद येत आहे. आता आज आपण नागपूरला चाललेलो आहोत. नागपूरचे विठ्ठल भक्त आणि मराठी जनसमुदाय आतुरतेने वाट पाहतात. उद्या आपण मध्य प्रदेशमध्ये आहोत, परवा उत्तर प्रदेशला जाणार आहे आणि आपण 19 एप्रिलला भारत सोडणार आहोत आणि आपण नेपाळमध्ये जाणार आहोत. नेपाळनंतर आपण जाणार आहोत तिबेटमध्ये, चायना, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान. नंतर आपण जाणार आहोत रशियामध्ये, नंतर जॉर्जियामध्ये आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत टर्कीमध्ये. टर्कीमधून आपण युरोपमध्ये जाणार आहोत आणि युरोपमध्ये मग आपल्या स्वागतासाठी मराठी मंडळ सज्ज झालेले आहेत. पहिलं आहे आपल्याला हंगेरी, चेक रिपब्लिक, जर्मनी, नंतर बेल्जियम, लक्झमबर्ग आणि नेदरलँड्स या ठिकाणचे मराठी मंडळं आपल्या स्वागतासाठी असणार आहेत. त्यानंतर फक्त एकाच ठिकाणी आपण फ्रान्स ते इंग्लंड आपण फेरीमध्ये आपण प्रवास करणार आहोत जहाजाने. जहाजाने फक्त आपला एक छोटासा टप्पा आहे कारण इंग्लंडच्या चौबाजूने पाणी. आणि त्याच्यानंतर आपण इंग्लंडमध्ये 21 जूनला पोहोचल्यानंतर जे मराठी मंडळ आहेत 45% वरती मराठी मंडळ आहेत ते आपल्या स्वागतासाठी येणार आहेत लंडनमध्ये. आणि पुढे या पादुकांचं आपल्याला भव्य मंदिर, विठ्ठलाचं भव्य मंदिर लंडनला बांधायचं. पहिल्यांदा भारताबाहेर हे पहिलं मंदिर असेल विठ्ठलाचं जिथे की आपल्याला एका मोठ्या लेवलला भक्त निवास, मंदिर, संत परंपरेचं एखादं म्युझियम ते सुरू करता येईल. तर हा एक अनुभव उपक्रम आहे आणि पायी वारी ही त्याची एक सुरुवात आहे. म्हणजे आता आपण हे फक्त बीज लावलेलं आहे आणि पुढे त्याचा वटवृक्ष होणार आहे. तर तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा घेतो आणि पुढच्या मार्गाला निघतो आता. आणि हा जो प्रोजेक्ट आहे आपण साधारण एक 100 करोडचा प्रोजेक्ट पकडून चाललेला आहे. त्यासाठी आपण देवेंद्र फडणवीस, गडकरी म्हणजे राजकीय सपोर्ट आपण घेतलेला आहे, सामाजिक सपोर्ट आपण घेतो आहे, लोकांमधून पण आपण वर्गणी गोळा करून त्याच्यातून आपण काही आर्थिक मदत घेतो आहे. तर मला वाटतं पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपलं जे स्वप्न आहे एक भव्य दिव्य मंदिर उभं करायचं लंडनमध्ये ते लवकरच पूर्ण होईल. आणि आशा बाळगतो की भारताबाहेरचं सर्वात पहिलं आणि मराठी माणसाचं हक्काचं मंदिर हे परदेशात उभं राहील हीच अपेक्षा बाळगतो आणि पांडुरंगाच्या चरणी आशीर्वाद मागतो. रामकृष्ण. आपला हा प्रवास किती दिवसाचा आहे?